पूर्वक आभार आणि आपण थोड्याच वेळात आपलं पहिलं जे सत्र आहे त्याला आपण सुरुवात करूया. द स्टेटस ऑफ लँग्वेज डायलेक्ट रिजनल कल्चर इन कंटेंट क्रिएशन. कार्यक्रमाला सुरू करायचं ना. तर जे मगाशी इंग्रजीमधनं सांगितलंय तर मला आणि इतरांना सगळ्यांना समजावं म्हणून आशय निर्मितीमध्ये भाषा बोली आणि प्रादेशिक संस्कृतीचे स्थान. तुम्ही सगळे म्हणत असाल इंग्लिशमधनं कळलं तरी होतं, मराठीत काहीच नाही कळलं. तर बेसिकली विषय असा आहे की जेव्हा एखादा कंटेंट क्रिएट आपण करत असतो, त्या कंटेंट क्रिएट करत असताना कारण आम्ही नेहमी चर्चा करत असतो जेव्हा सगळे बसलेलो असतो, तर कॅमेराच्या मागे आम्ही हेच चर्चा करत असतो की अरे हे फॉरेनमधलं तू हा मूवी बघितला का, तू ओपनहायमर बघितलास का. आपल्याकडे असं का नाही होत, आपल्याकडे एखादी गोष्ट अशी का नाही होत. तर मग अल्टिमेटली तो विषय इथे येऊन थांबतो की अरे मातीचा वास पाहिजे आपल्याला, मातीतलं काहीतरी पाहिजे. सो जेव्हा हा विषय येतो तेव्हा आपण ॲज इट इज, जसं मागे कोणीतरी केलंय, खूप भारी केलंय, खूप यूज केलंय, तसं जेव्हा इकडे करण्याचा प्रयत्न करतो ते तेवढं इकडे सक्सेस होईल का अशी आम्हाला पण भीती वाटत असते. कारण आम्हाला वाटत असतं की आपण तर इथे करू पण इथल्या लोकांना आपल्या मातीतलं ते वाटणार आहे का. मग बरेच विषय निघतात. मग नागराज मंजुळे यांचा सैराट असू देत किंवा अशीही बनवाबनवीसारखा एखादा चित्रपट असू देत, याची चर्चा निघते आणि मग विषय येतो अरे हां हे जरा आपलं वाटतं, हे जरा आपली लोकं वाटतात. सो इकडे सगळीच जी लोकं बसलेली आहेत आपल्या आजूबाजूला ती सगळी अशा कंटेंटमध्ये काम करतात जो कंटेंट आपल्याला फक्त आवडतो इतकंसं मर्यादित नाही, तर त्याच्या पुढे जाऊन तो कंटेंट आपलासा वाटतो, आपल्या घरातला वाटतो, आपल्या मातीतला वाटतो, आपल्या भाषेतला वाटतो, आपल्या बोलीभाषेतला वाटतो. सो सगळ्यात आधी ज्या सगळ्यात ज्येष्ठ आहेत आमच्यामध्ये त्यांनाच मी विचारतो, आजी जेव्हा कंटेंटची एखाद्या सुरुवात होते आणि आपण एखादा कंटेंट करतो, तुम्ही जेव्हा तुमचं फूड चॅनल काढलं तेव्हा तुम्हाला असं नाही का वाटलं की लोकांना आपली भाषा गावरान आहे तर ती समजेल का आणि लोक ॲप्रिशिएट करतील का, काय विचार केले होते. सूरज, 2च मिनिटं फक्त. आपल्या पॅनलमधले जे प्रसाद गावडे आहेत राणमाणूस, ते आत्ताच आलेले आहेत लेट, त्यांना थोडंसं झालेलं, तर मी त्यांना विनंती करेन की आपण संपन्न होऊन घ्यावं. प्रसाद. सो मी थोडी प्रसादची पण ओळख करून देतो. बाकी सगळ्यांची झाली आहे, प्रसादची यासाठी करून देतो की मगाशी त्याची ओळख राहिली असेल. कोकणी रान माणूस म्हणून त्याचं चॅनल आहे आणि कोकणातल्या अनेक विषयांमध्ये त्यांनी हात घातला आहे. कोकणातलं कल्चर आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे, तर मला वाटतं त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सो त्याच्याकडे पण मी येणारच आहे, पण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत वळू की एखादा जेव्हा आपण कंटेंट क्रिएट करत असतो तेव्हा हे पुण्या मुंबईतली लोक एकदम जे सदाशिव पेठी लोक असं व्यवस्थित बोलत असतात, तेव्हा असं बघताना तुम्हाला वाटलं नाही का की अरे जरा थोडं आपण व्यवस्थित किंवा काय स्पष्ट भाषा, प्रमाण भाषा असं ज्याला म्हणलं जातं, अशा भाषेत बोलावं, असं कधी विचार येऊन गेला डोक्यात. माझ्या मराठी भाषांचं मला अभिमान वाटतो. मराठी बोलत येतं, खूप अभिमान वाटतो मला. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं ना, जे आत्ता आजी म्हणलेत ना की मला अभिमान वाटतो, माझ्या मराठी भाषेचा अभिमान वाटतो. तर कुठली प्रमाण भाषा असं नसतं, प्रत्येक बोलीभाषा ही त्या त्या एरियातली प्रमाण भाषाच असते. संजय इकडे आपल्यासोबत बसलाय. संजयनी बऱ्याच कंटेंटमध्ये हात घातला आणि कंटेंटमध्ये हात घालताना मला दिसतं की तो अनेक गाणी त्यांनी विडंबनात्मक गाणी इथे बनवली आहेत. ती बनवत असताना तू बार्शीकडच्या साईडची आपली जी बोलीभाषा त्याचा वापर केला, जरा सांग ना त्याच्याबद्दल. तू असा विचार करताना काय डोक्यात असतं की आपल्या बोलीभाषेचा वापर करताना तुझ्या डोक्यात काय असतं. संजयचा माईक. हॅलो हॅलो. एकतर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा असं काही इंटेन्शनली आपण बोली भाषेतच करायचंय
असं काय कुठल्या इंटेन्शननी त्या गोष्टीची सुरुवात होत नाही. ॲटोमॅटिकली सुचतंच त्या स्टाईलमध्ये किंवा त्या भाषेमध्ये, त्याच्यामुळं कंटेंटमध्ये ते ॲटोमॅटिक उतरतं ती सगळी गोष्ट. म्हणजे ज्यावेळी आम्ही आता बेसिक मुद्दा करायचा म्हणलं तरी उसाचा रस सारखं गाणं असेल, जो केलं आम्ही उन्हाळ्यावरती सगळं गाणं, आणि ते देस्पसितो सारख्या एका पॉप्युलर ग्लोबल सॉन्ग जे हिट होतं त्याच्या जागेवर केलं. त्याची सुरुवातच पहिली नव्हती आगायो. तर या आता आगायो काय हे काढलं तर आता आपण, तर या आगायो प्रत्येक ठिकाणी बदलतंय. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या आपण वेगवेगळ्या शहरात गेलो तर ती एक इमोशन आहे, त्याच्यातनं येणारा तो साऊंड आहे, तर ती प्रत्येक ठिकाणी बदलत जातोय. त्यामुळे असं काही वेगळं हे नाही होत, सुचतं त्या ह्याच्या म्हणून, त्यामुळे ते कंटेंटमध्ये उतरतं ॲटोमॅटिकली. थोड्याशा चर्चा वायफळ नाही वाटत आहेत ना? नाही, मी यासाठी विचारतोय की प्रमाण भाषा म्हणजे काय, तर ती पण एक बोलीभाषाच असते, भलेही ती पुणेरी का असे ना. तर जरा तुला असा कधी कॉम्प्लेक्स आलाय का की पुण्या मुंबईतली लोक आपलं चॅनल खूप बघतायत पण गावाकडची लोक बघतील का, असा प्रश्न पडलाय? चांगला प्रश्न आहे हा. मुळात मी आहे दापोलीचा, त्यामुळे मी 10वी पर्यंत दापोलीतच होतो. रत्नागिरी दापोली, नॉट पुण्याच्या जवळचं दापोली नाही. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की हा पुण्याचा आहे कारण मी मराठी जास्त वेळ बोलायचा प्रयत्न करतो. तरी पण कॉमेंट सेक्शनमध्ये बरेच जण येतातच की इंग्रजी जास्त वापरताय तुम्ही. तर भाषा कुठची वापरायची आता हे थोडं माइंडफुली मी विचार करतो, कारण कॉमेंट्स आणि त्याचा एकंदर विचार करता. पण जेव्हा आम्ही स्टोरी टेलिंगचं पीस करतो, जिकडे आता दापोलीतल्या आसूद बागेतल्या पोफळीच्या बागेतनं पाटाचं पाण्याचा आवाज ऐकत केशवराजच्या मंदिराकडे जाणं, ही भावना महत्त्वाची आणि ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. किंवा जेही लोक येतात आमच्या चॅनलवर त्यांच्याबरोबर गप्पा मारताना भाषेचा जास्त फिल्टर लावत नाही, पण मराठी भाषेतनं जे येतं ते जास्त ऑर्गॅनिक वाटतं, कारण ती आपली लहानपणीपासूनची भाषा, आणि त्यात दापोलीत मराठी शाळेत असल्यामुळे त्याचा एक वेगळाच फील आहे. पण भाषेकडे बघताना एकच मी लक्षात ठेवतो की ग्लोकल ह्या पद्धतीनेच मी भाषेकडे बघतो. काही काळ अभ्यासासाठी 4-1 वर्ष युरोपमध्ये राहिल्यामुळे आपल्या भाषेकडे आणि आपल्या कल्चरकडे बघण्याचं पण एक दृष्टिकोन बदलला आहे. त्यात डिझाईन स्टुडंट असल्यामुळे ते खूपच रोमॅन्टिसाइज करतो मी सगळ्या प्रोसेसेस. पण ग्लोबल विचार लोकल भाषेत लोकल लोकांपर्यंत कसा पोचवायचा ह्याच्याकडे आमचं इन जनरल एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. ऑफकोर्स आता प्रत्येक गावातल्या लोकांना डायलेक्ट वेगळी वाटू शकते, पण तसंच आहे, बाकीच्या गावातल्या लोकांची डायलेक्ट आम्हाला वेगळी वाटते, पण मुद्दा युजली सारखा असतो. त्याच्याकडे आत्ता तरी भावनांकडे जास्त लक्ष आहे. भाषा फक्त माध्यम आहे, पण अगदीच इंग्लिशकडे जात नाही, कारण ते फिलिंग मराठीतनंच येते. ओके, हा प्रश्न कदाचित रवणाला आवडणार नाही, पण तुझं वय काय? 22. सो बेसिकली इट्स जेन झी मधनं येणारी मुलगी आहे. काय आवडतं का तुला, म्हणजे फॉरेन लँग्वेजेसमध्ये गोष्टी बघायला आवडतात का आपल्या मराठमोळ्या भाषेत गोष्टी बघायला आवडतात? मी तर जास्त इंग्लिश काही बघत नाही, म्हणजे मराठी आणि हिंदी. पण त्यात सुद्धा हिंदी आणि मराठी बघताना कुठल्या गोष्टी जास्त बघायला आवडतात? अगदी बेसिक. तुला शाहरुख खानचा DDLJ आवडतो का कांतारातला शेट्टी आवडतो? आय नो की ही जनरेशन थोडी कन्फ्युजिंग आहे. नरोटो विचारायचं होतं तू. ओके, आता कांताराचा विषय निघालाच आहे. सो थोडं जे हिरव्यागार ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी काम करतात त्याच्याकडे थोडं बोलूया. इंडियन फार्मर पण इकडे बसलाय आणि कोकणी रान माणूस पण बसला इकडे. सो मला दोघं जेव्हा तुम्ही काम करतात ना, आम्हाला सतत जाणवत असतं अरे यार आम्ही शहरात राहतो आणि रोज ते प्रदूषणाची हवा खात असतो, आणि त्या वेळात तुम्ही काहीतरी कंटेंट आणता आणि तिकडे तरी आम्हाला थोडं काहीतरी हिरवळ दिसते. कारण आमच्या शहरात आम्ही पुण्यात राहतो आणि पुणे पूर्वी असं असायचं की 20 मिनिटात आम्ही बाहेर पडायचो पुण्याच्या, पण आता 2 तास लागले सकाळी बाहेर पडायला. तेव्हा मला लक्षात आलं की जी हिरवळ होती, टेकड्या होत्या, त्या गायब होत चालल्यात. काय वाटतं त्या हिरवळीचं, त्या शैलीचं, तिथल्या गावरान लोकांचं काय महत्व असतं? दोघांपैकी कोणी उत्तर दिलं किंवा दोघांनी उत्तर दिलं तरी चालेल. खरं तर भारत हा खेड्यांचा देश गांधीजी म्हणत होते, आणि शहरं निर्माण होत असताना, अर्बनायझेशन होत असताना इकॉलॉजिकल सेन्स अजिबात नाही आहे. म्हणजे आज आपण बघतोय की शहरांना जे पाणी येते, म्हणजे आज जिथे आपण बसलोय मुंबईला पाणी येतं सह्याद्रीतूनच आणि पुण्यालाही पाणी येतं सह्याद्रीतूनच, मग तो ईस्टर्न स्लोप असू दे किंवा वेस्टर्न स्लोप. पण मग तिथली जी माणसं आहेत, ज्यांना आपण आज त्यातलीच काही माणसं इथे बसली आहेत अशी गावातली, तर त्या माणसांचा हे सगळं जपण्यामागे खूप मोठा रोल आहे.
कारण त्यांनी तशी जीवनशैली जगली म्हणून आता आपल्याला हे सगळं आजूबाजूचं पर्यावरण आणि या गोष्टी बघायला मिळत आहेत. म्हणजे जसं तू म्हणालास की 2 तास लागतात आता हिरवळ बघायला, आणि आता मुंबईतून हिरवळ रायगडकडे होती, ती आता अगदी गोव्याच्या टोकाला तळकोकणापर्यंत यायला लागते, म्हणजे 8 तास लागत आहेत. आणि पुढे माहिती नाही किती खाली जायला लागेल आपल्याला हिरवळ शोधायला. त्यामुळे हा जो एक आपण म्हणतो की शहरातले माणसं, तरी शहरातली माणसं म्हणजे कोण असतात, तर गावाकडचीच माणसं थोडीफार सॉफिस्टिकेट होऊन शहरांकडे येतात. पण ती काही शहरांमध्ये येऊन मला असं वाटत नाही की ती काही वेगळं जीवन जगत असतात. ती एका ट्रॅपमध्येच फसलेली असतात. आणि खरंच आपला गावचं जे जीवन आहे, गावचं जे राहणीमान आहे, जी जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये जे वेगळेपण आहे, ती जी स्लो लिव्हिंग आहे. आणि म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर नेहमीच मी म्हणतो की मी मलबार व्हिस्लिंग थ्रश नावाच्या एका सुंदर पक्षाच्या गाण्याने माझी सकाळ होते, आणि बार्बेट म्हणजे ज्याला तांबट म्हणतात, त्या तांबट पक्षाने माझी संध्याकाळ होते. आणि ही अशी स्लो लिव्हिंग जर आपण गावाकडे एन्जॉय करत गेलो तर दॅट विल बी मोर प्लीझंट, आणि माइंडफुलनेस खूप जास्त आपल्याला जाणवेल. माईक छान वाटलं, तुझी खरंच सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही पण छान होते. पण घरी आई असेल तर थोडं वेगळं असतं ते. आहे घरी आई? मला असं वाटतं की म्हणजे आता तुम्ही म्हणला की हिरवळीसाठी गावाकडे जावं लागतं, ते तर ठीक आहे. पण आता जे शहरात आहे, ज्यांना काम करावं लागतं, त्यांना आता शहरातच राहायचं आहे, तेही घेऊ शकतात. म्हणजे आम्ही आता शेतीतला कॉन्टेंट तयार करतोय, बरोबर का, आम्ही पूर्ण मातीत काम करतोय. तर मला असं वाटतं की शहरातील जे लोक आहेत ते आपल्या टेरेसवर गार्डन करू शकतात, एरोपोनिक, ॲक्वापोनिक, खूप अशा संकल्पना आहेत शेतीमध्ये की ज्या शहरातली माणसं करून आपल्या बाल्कनी सुद्धा गार्डन करू शकतात. असं नाही की त्यांना लय पण बाहेर जायची गरज आहे, त्यातून ते उत्पन्नही करू शकतात. माझा तर प्रयत्न नेहमी असा असतो, आम्ही शेतीतलं कॉन्टेंट क्रिएट करतो गेले 5 वर्ष झालं. तर मला असं वाटतंय की शहरातली माणसांना शेती बघून भारी वाटतं, ते तिथेही करू शकतात. गावाकडल्या माणसांना वाटतं की शहरात IT मध्ये काम करतोय ते भारी वाटतं. तर ते जरा आहे, पण दोन्हीकडे आनंद हा घेऊ शकतात. असं काही नाही की शहरातल्या माणसांनी गावाकडे जावं, खूप काही गोष्टी आहेत. तुझं म्हणणं असं आहे की तुम्ही काही डिश मागवली तरी दुसऱ्याच्या डिशकडे लक्ष जातं, तसंच आहे की IT कंपनीत काम म्हणजे माझं म्हणणं असं आहे की शहरात ही काही एन्व्हायरमेंट असं थोडंफार आपण सगळे मिळून करू शकतो की मोठमोठ्या बिल्डिंग्स असतात, त्या बिल्डिंगवरती खूप काही अशा गोष्टी होऊ शकतात. आम्ही आता व्हिडिओद्वारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप मोठी प्रोसेस आहे. शेती हा क्षेत्र असा आहे, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. मला वाटतं ताई, जर का कंटेंट क्रिएटर तुमच्याकडे मागण्या करायला आले तर त्यांच्यासाठी एक वेगळं सेक्शन काढावं लागेल तुम्हाला, कारण की सगळ्यांच्याच मागण्या असतात तुमच्याकडे, पण आमच्या प्रत्येकाच्याच वेगवेगळ्या मागण्या आहेत. आणि त्या मागण्या अशा आहेत की माझी मागणी पूर्ण करायला गेलं तर त्याची पूर्ण होणार नाही. सो याच मागणीवर मला एक प्रश्न आहे. कायम आमचं म्हणणं असतं की काहीतरी आलं पाहिजे, अजून मराठी क्रिएटर्स आले पाहिजेत. अशा वेळेत जेव्हा तू हिंदीत काहीतरी कंटेंट करतोस, तुझ्या मनात कधी असं नाही आलं का की आपण मराठीत काढूया का? असा विचार होता तेव्हा की मराठीत हिंदीला जास्त स्कोप आहे आणि हिंदीत लोक जास्त आहेत तर आपण हिंदीत काढूया. परत ते डिमांड हिंदीतली लोक जास्त असल्यामुळे नाही. विषय काय माहिती का, मला एक पवार साहेबांचा मी इंटरव्ह्यू बघत होतो की त्यांना प्रश्न विचारला की महाराष्ट्र की दिल्ली, तर त्यांनी उत्तर दिलं तर दिल्ली, कारण की दिल्ली हातात असेल तर सगळ्याच गोष्टी आहेत, असं उत्तर दिलं. कारण की मला ह्या गोष्टीनं वाटतं की आपण जर हिंदीत कॉन्टेंट क्रिएट करतोय तर महाराष्ट्रातला शेतकरी तर आहेच, प्लस महाराष्ट्र हा पुढे गेला शेतीमध्ये. परंतु तुम्ही बाकीचे जर राज्य बघितले तर खूप पछाडलेले आहेत थोडेसे. मी मराठीही कॉन्टेंट करतो, माझा मराठी चॅनल आहे, हिंदीही आहे, कन्नडाही आम्ही चालू केलं आहे. तर पूर्ण देशाकडे थोडं बघून काम करायला पाहिजे शेती क्षेत्रामध्ये. त्यामुळे मी मराठीही करतो आणि हिंदीतही करतो. आणि हिंदीतून केल्यामुळे बाकीच्या राज्यांना पण खूप सपोर्ट मिळतो, कमेंट्स येतात, आम्हाला कळतं तिथं काय कमी आहे, काय गोष्टी करायला हव्यात, काय कॉन्टेंट हवं आहे, तिथं काय बेसिक नीड्स आहेत, तिथं काय नाही आहे, ते आम्ही त्या व्हिडिओद्वारे करण्याचा प्रयत्न करतो. यालाच जोडून एक प्रश्न विचारतो, कोणी उत्तर देऊ शकतं. मराठीतच कंटेंट क्रिएट करण्याचा, फक्त मराठीत कंटेंट क्रिएट करतोय, याचा फायदा काय आणि फक्त मराठीतच कंटेंट क्रिएट करण्याचा तोटा काय? माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा आपण गाव म्हणतो किंवा जेव्हा आपण इकॉलॉजी म्हणतो, तर आपल्याकडे जी जीवनशैली आहे गावांमध्ये, स्पेसिफिकली कोकण किंवा अशा भागांमध्ये, ही जगातली एक रोल मॉडेल ठरावी अशी जीवनशैली आहे. म्हणजे ज्याला आपण क्लायमेट फ्रेंडली लाईफस्टाईल म्हणतो. म्हणजे जर आपण लिझिकी नावाचा जे चॅनल बघितला, जो मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स आहेत त्याचे, ते जी जीवनशैली दाखवतात ती काही कोकणापेक्षा किंवा आपल्या ग्रामीण भागापेक्षा वेगळी नाही आहे. पण त्याला भाषेचं बंधन असल्यामुळे आपण कदाचित आपल्याच लोकांपर्यंत पोचवतोय का, किंवा मग
आपण जेव्हा ग्लोबल आता एखादा एन्व्हायरमेंटल इश्यूज घ्या की वेस्टर्न घाट्स हा वर्ल्ड्स वन ऑफ द 8 हॉटेस्ट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमधला भाग आहे. उद्या वेस्टर्न घाट्समधल्या एखादा जर काही मुद्दा आला, सह्याद्रीच्या संवर्धनाचा मुद्दा येतो, तिकडे जी आत्ता सध्याची जंगलतोड आहे त्याचा मुद्दा येतो, त्यावेळेस तो मराठीच नाही तर ग्लोबल लेवलला पोचावा, म्हणून आपला आवाजही ग्लोबल लेवलला गेला पाहिजे, नाही की तो फक्त मराठी माणसांपर्यंतच पोचायला पाहिजे. म्हणजे लिओनार्दो दी कॅप्रिओसारखा माणूस ब्राझीलचं ॲमेझॉन फॉरेस्ट राखण्यासाठी काम करतोय, तर मग ब्राझीलचं ॲमेझॉन फॉरेस्ट इतकंच सह्याद्रीचं ओव्हरऑल इकॉलॉजिकल महत्त्व आहे. तर म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादा ग्लोबल थॉट मांडतो त्यावेळेस त्याला भाषेचं बंधन नसावं, पण मग तो माणूस मराठी आहे ना, कारण कोकणाने भारताला 6 भारतरत्न दिलेत आणि त्यांनी जगभर काम केलं. त्यामुळे मला असं वाटतं की जगात आपलं काम पोचायला पाहिजे आणि मराठी माणसाचा आवाज पोचायला पाहिजे. भाषा ही त्याला जोडून हळूहळू येतेच. काय वाटतं संजय? मला असं वाटतं की फक्त मराठीतच कॉन्टेंट केला पाहिजे किंवा मराठी भाषेतून तो बनवला पाहिजे ह्याचा आग्रह असला पाहिजे. पण दुसरा जो तुझा मुद्दा होता की त्याच्यातनं काही तोटा होतोय का, तर मला असं वाटतं की इतर भाषांमध्ये आपल्या महाराष्ट्रातले किंवा आपल्या मराठीतले विषय पोचवायचे असतील तर आता आपल्यापैकी सगळ्यांनाच गोष्ट माहीत झाली की आपण मल्टिलिंग्वल अप्रोच ठेवला आपले विषय वेगवेगळ्या ठिकाणी पोचवण्यासाठी. तर आता AI सारखी टेक्नॉलॉजी आली, त्याचा आपण वापर करून खूप कमी वेळेमध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या ऐकणाऱ्या लोकांपर्यंत आपले विषय पोचवू शकतो. जर आपले विषय आपल्याला लांबपर्यंत पोचवायचे, त्याचं महत्त्व तेवढं आपल्याला वाटत असेल, आत्ता दादानी सांगितल्याप्रमाणे जर त्याचा ग्लोबल अप्रोच आपल्याला ठेवायचा असेल तर तो प्रयत्नसुद्धा आपण केला पाहिजे. आपली भाषा आहे म्हणून ती फक्त आपल्यापुरतीच ठेवायची असंही करून चालणार नाही. आपल्याला वेगळे वेगळे शब्द जगाला देणं गरजेचं आहे. अजून जरा जसं वेगवेगळे शब्द देणं गरजेचं आहे तसं वेगवेगळे पदार्थ पण आपले देणं गरजेचं आहे. आणि जे आजी देते आजी कधी कुठनं फॉरेन मधनं फोन आलाय किंवा कुठल्या तरी बाहेरच्या देशातल्या बाहेरच्या गावातल्या कुठल्या तरी व्यक्तीने आपला महाराष्ट्रीयन पदार्थ बनवला, असं काही घडलंय तुमच्या आयुष्यात? येतात ना मला कमेंट बाळांच्या का आजी आज पिंजा बनवा, आज हे मेंदू वडा बनवा किंवा असं वडा बनवा, मग दाखवते मी त्यांना पण. उकडीचे मोदक किंवा पुरणपोळी किंवा तांबडा पांढरा रस्सा असं बनवण्यासाठी कुठनं तरी कोणीतरी बाहेरनं तुम्हाला फोन करून सांगितलं की आजी तुम्ही बनवलं आणि मग आम्ही इकडे बनवलं, असं आठवत आहे का? उकडीचे मोदक मला बरेच कमेंट आल्या होत्या, उकडीचे मोदक गणपती बाप्पा टायमाला बनवा, तर बनवले मी. अजून पुरणपोळी पण बनवून दाखवली. बाहेरच्या देशात ना आलाय कधी फोन एखादा किंवा लांबून लांबून फोन येते. आणि काय काय म्हणतात मग ती लोक? चांगले आहेत म्हणते, दाजी तुम्ही रेसिपी छान करता, आम्हाला लई आवडतात म्हणजे तुमच्या रेसिपी. मी म्हणत असते कशा झाल्या आजीला कमेंट करून सांगत जा. अशी कोणती मुलगी ओळखीत आहे का जिला तांबडा पांढरा रस्सा येतो, पुरणपोळी आणि उकडीचे मोदक अशा 3 गोष्टी येतात असे? बघा त्या दादाच्या मुलींना येत नाही जास्त असं करता, मग बघा त्यात माझं बघून बनवी, त्यात नवीन मुली असतात ना. तुम्हाला असं वाटतं का, आता मी तुम्हाला बघतोय आणि खूप भारी वाटतं मला की तुम्ही नऊवारी किंवा कोणतीही साडी तुम्ही जेव्हा घालता, असं नाही की बाकीचे ड्रेस चुकीचे आहेत वगैरे, पण आम्ही जेव्हा ह्या सगळ्या चर्चा करतोय की आपली भाषा, आपली बोलीभाषा किंवा आपली संस्कृती, आपलं कल्चर हे आपण आपल्या कंटेंटमधनं दाखवू, पण आज बरोबर असं दिसतं की नवीन पिढी कुठेतरी वेस्टर्नायझेशनकडे किंवा काय म्हणू आपण तिकडचं फॉरेनचं अनुकरण करताना दिसते. तर त्याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केला की हे चुकीचं आहे, बरोबर आहे? तुम्ही काय विचार करता असा की आपल्या गोष्टी तत्काळ लोकांना येत नाही? त्यातच कपडे असे पद्धतशीर. आणि आमच्या टायमाला काय होतं, नऊवारी साड्याच होत्या ना, नऊवारी साड्या घालायच्या, असं दाखवता वडिलांचा. जास्त बाहेर हिंडायचं नाही, संध्याकाळीच घरी पाहिजे, शाळेत जायचं नाही. मुलींना कुठे शिकवित होते? आमच्या टायमाला शिकवितच नव्हते, फक्त मुलांना शिकवायचे. मुलींनी असं घरातलंच काम करायचं. असं म्हणलं जातं संस्कार राहिलेले नाही आहेत, संस्कृती टिकवत नाही ही पिढी, हे बरोबर वाटतं? म्हणजे आजकालचे आम्ही मुलं जे काय वागतोय ते बरोबर वाटतं का चुकीचं वाटतं? काय पोरांनी बी आपले 2 पैसे कमावात, नोकऱ्या करावात, हे तर मला वाटतं.
तेवढंच जरा आईवडिलांना बी जीव लावा, आईवडिलांना टेका द्यावा पैशाचा याचा. आमच्या पिढीला आपले पदार्थच येत नाहीत. त्यांना पिझ्झा येतो, बर्गर येतं, सँडविच बनवता येतं, कोल्ड कॉफी बनवता येते, पण त्यांना सरबत काय म्हणू, त्याच्यानंतर लोणचं या गोष्टी बनवता येत नाही. ते चुकीचं वाटतं तुम्हाला? नाही, बनवायलाच पाहिजेत, सगळे पदार्थ बनवायला पाहिजेत, मला तर असं वाटतं. हीच रेसिपी आमच्या सगळ्यांची. आणि ही रेसिपी बनवत असताना एक कायम कॉन्फ्लिक्ट असतो, ते म्हणजे कल्चरचा. काही जणांचं म्हणणं आहे की नाही, जरा आत्ताच्या पिढीला आवडेल असं काहीतरी बनवावं. तर मी तुला विचारेन की आत्ताच्या पिढीला आवडणारा कंटेंट बनवतोयस तू, थोडंसं काय म्हणू त्याला सोफिस्टिकेटेड करण्याचा प्रयत्न केलायस. तुला कधी असं नाही वाटलं का थोडं काही अजून 4 गावठी लोक पण किंवा काय आपण ज्यांना म्हणतो की गावाकडनं आलेली लोक सुद्धा घ्यावीत? चांगला प्रश्न आहे. गेस्टचा एक तो भाग झाला, एक मुद्दा झाला. आणि सोफिस्टिकेटेड केलं नाहीये, मी असाच आहे तेच दाखवतोय, असं काय खास त्याच्यासाठी प्रिपेअर नाही केलंय की आय वॉन्ट टू पुट धिस ब्रँडिंग आउट वगैरे. आणि माझ्यासारखीच बरीच मराठी मुलं आहेत जी मिश्र भाषा बोलतात, वेगवेगळ्या देशांमध्ये शिकायला जातात. नॉट नेसेसरी मुंबई पुण्यातलीच आहेत, जसं सांगितलं मी दापोलीच आहे, छोटं गाव आहे आमचं, नगर पंचायत आमच्याकडे. तर तीही मुलं माझीच भाषा बोलतात, असं नाही आहे की ती काय वेगळी भाषा बोलतात की दापोलीत. एक तर मुळात आमच्या रत्नागिरीला सगळ्यांना असं वाटतं सगळे मालवणी बोलतात, फॉर सम रिझन टी व्हीवर पण तसंच दाखवतात, तर तसं नाही, आमच्याकडे ही अशी मराठी बोलतात. त्यामुळे सोफेस्टिकेशन असं नाही म्हणता येणार. डेफिनेटली जो मुद्दा मांडतो त्याच्यात जेव्हा आम्ही गोष्टी पण लिहितो त्या खूप गावाकडच्या, आणि साने गुरुजींच्या शाळेतनं मी आहे तर त्या शाळेतल्या गोष्टी पण आम्ही सांगत असतो. आणि दुवा नेहमी नॉस्टॅल्जियाचा आम्ही क्रिएट करायचा प्रयत्न करतो. बरेचसे आपल्यातलेच लोक बाहेर जाऊनही तो कॉन्टेंट बघत असतात, जसं प्रत्येक चॅनलचं होतं. मुद्दा काय आहे, नॉस्टॅल्जिया आणि एक चांगलं वातावरण क्रिएट करणं हे महत्त्वाचं आहे. हिरवळ असू दे किंवा लोकल आपल्या इथल्या रिजनल रेसिपीज असू देत, जोपर्यंत ते वातावरण तयार होत नाही, जोपर्यंत एखाद्या इंडिव्हिज्युअलला वाटत नाही की हो हे मला करायचं आहे किंवा हो हे रिलेटेबल आहे, मी पण करू शकतो, ते जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत ती पहिली ॲक्शन होणार नाही कोणाकडनं की हां मला हिरवळ करायची, किंवा बाबा मी कॉर्पोरेटमध्ये खूप आता पैसे कमवून झाले, कदाचित मी दापोली साईडला जाईन किंवा सिंधुदुर्ग साईडला जाईन आणि पूर्वी आमची शेती होती ती वाढवीन. तो विचार येण्यासाठीचं वातावरण तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही शेती करा किंवा जसं आजी मस्त मस्त रेसिपी दाखवतात त्या बघून आम्हाला पण वाटतं ना की चुलीवर बसून काहीतरी बनवावं, कारण आमच्या लहानपणी आजोबा पण चिवडा चुलीवर बनवायचे. तर ते फिलिंग करणं, तयार करणं आणि क्रिएट करून सातत्याने लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे. मग लोकांनी त्याचं काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, आणि त्याच्यासाठी आपण त्यांना म्हणू शकत नाही की तू पिझ्झाच का खातोयस, भाकरी का नाही खातेस, किंवा तू भाकरीच का खातोस. तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण आपण एक चांगलं वातावरण तयार करून दाखवलं पाहिजे की ह्याच्यात एक गोडी आहे एक वेगळ्या प्रकारची. ते मला आत्ताच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं वाटतं. आणि बरेच माझा कॉन्टेंट अगदी माझ्या 18 ते 14 वर्षाचे कझिन्सना पण दाखवतो, कारण त्यांचं आत्ताचं जे ज्या प्रकारचं कॉन्टेंट बघतात ते फार वेगळं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं पण मी त्या पिढीचा रियालिटी चेक घेत असतो मध्येच, कारण त्यांना बोरिंग गोष्टी पटकन वाटतात आणि स्विच करतात ते. तर तोच मुद्दा आहे, वातावरण तयार केलं पाहिजे चांगलं. बस वातावरण चांगलं केलं पाहिजे, आणि वातावरण चांगलं करण्यासाठी चांगलं दिसलं पण पाहिजे. तर मला हे विचारायचं, हेअर कट कुठनं करतोस? आता हे फार स्पॉन्सर्ड पोस्ट झाल्यासारखं म्हणजे अगदी मराठीच मुलगा आहे हा, ही चांगली गोष्टी सांगण्यासारखी आहे. मराठीच मुलगा आहे आपला, दहीसरचा आहे, आणि त्याने आता काय इंटरनॅशनल चेन बरोबर तो काम करतो. तर ते जे सलून आत्ता उघडलं, मी आता नावं घेत बसणार नाहीये, पण ते एक सलून लंडनमध्ये, एक क्रॉइसबर्ग बर्लिनमध्ये जर्मनीत, आणि आता एक त्यांनी खारला उघडलंय. तर त्यांनी इंटरनॅशनल लेवलला बार्बर शॉप जे असतं त्याची कॉन्सेप्ट नेली, त्याच्याकडनंच केस कापलेत मी. पण मराठी म्हणून नाही कापलेत, इन जनरल मला त्यांची स्टाईल आवडते म्हणून कापलेत. ही हॅपन्स टू बी मराठी. नाही, मी तुला हे यासाठी विचारतोय की किती फरक पडतो ना की मी न्हाव्याकडनं कटिंग करून घेतली आणि सलूनला जाऊन आलो. सो परत नावी काय वेगळं कापून देणार नाहीये ना, केसच कापणार आहे. पण तेच कंटेंटचा विचार करताना मात्र आपल्या कल्चरचा विचार करावा लागतो. तर रौनक मला सांग ना की असं वाटतं का तुला की आपल्या कल्चरमधल्या गोष्टी जास्त बघाव्यात, का असं वाटतं की नाही यार बाहेर जे चाललंय ते जास्त भारी आहे? तू जेव्हा एखादा कंटेंट बघतेस तेव्हा कुठल्या अँगलने बघतेस? म्हणजे आपलं कल्चर आहे म्हणून बघतेस, का त्यांच्या कल्चरमध्ये कसं वेगळेपण आहे याच्यासाठी बघतेस?
कल्चरचा तुझा थॉट काय बेसिकली, की एखाद्या कंटेंटमध्ये जेव्हा कल्चर दिसतं इन एनी सेन्स, मग ते शेती असू देत, रेसिपी असू देत, भाषा असू देत. मला आवडतं तसं बघायला. म्हणजे माझं असं मत आहे की प्रत्येकाने प्रत्येकच म्हणजे जसं की कल्चर म्हणजे प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे कल्चर ट्रेडिशन आहे सगळ्यांचे, तर सगळ्यांनी पाळले पाहिजे किंवा बघितले पाहिजे की जसं की आता मी विदर्भात राहते, तर विदर्भातल्या काही गोष्टी आहे ज्या मराठवाड्यात किंवा कोकणात नाही राहत. म्हणजे जर माझ्याकडे होळी साजरी करता किंवा पोळा साजरा करता विदर्भात, तर इकडे ते वेगळ्या पद्धतीत करते. तर मला नेहमी अशी आतुरता असते की तिकडे काय सुरू आहे किंवा महाराष्ट्रातल्या या भागात काय सुरू आहे किंवा या भागात ते लोक कसं साजरं करतात हा सण. तर मला नेहमीच म्हणजे बघायला आवडते. तसं असं नाही की आला तुम्ही वर म्हणजे स्क्रोल करेल की नाही राहू दे, मला आवडते ते बघायला. तुला ते बघायला, तू के ड्रामा बघतेस? नाही, फक्त मला इतकं माहिती आहे त्याच्यातलं सारंगेवाला आणि मग ते असं हे यासाठी माहित आहे कारण माझ्या सगळ्याच मैत्रिणी के ड्रामाज ते सॉंग्स त्याच्यासाठी खूप फॅन आहे आणि मग त्या माझ्यासमोर येऊन मला असं वगैरे करतात म्हणून मला माहिती आहे. जसं तुला सारंगे वगैरे माहिती आहे तसं कोरियन लोकांना झिंगाट कधी कळणार? मी बेसिकली तुला यासाठी विचारतोय की जसं ती लोक इथपर्यंत पोहोचली. माझ्या शेजारच्या सोसायटीत चौथीतली मुलगी आहे जी मला के ड्रामातल्या अनेक गोष्टी सांगत असते की तू ही सिरीज बघितली का, ती सिरीज बघितली का, आणि मला कमाल. आणि ते के ड्रामामध्ये अजून कुठलं आहे ते सॉन्ग कुठलं रे ते, तो बँड आहे कुठला तरी एक, BTS. सो ती BTS ऐकते. मी तिला म्हणलं अरे संसार व्हॉट इज दिस. तर काय कारण आहे की ते आपल्यापर्यंत पोहोचले. चौथीतल्या मुलीला ते ऐकावं असं वाटतं, परत तिला ती भाषा पण कळत नाही, ती भाषा ती ऐकते. आणि एकीकडे आपण होत की आपण नाही पोहोचलो कोरियापर्यंत, हे आपण मान्य करायला पाहिजे. काय कारण वाटतं? कारण आपल्याला नेहमी त्या गोष्टी ज्या आपल्याजवळ नाही ना ते शिकायची खूप जास्त आतुरता असते. जसं की आता मी इथे बसले तर किंवा आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी बोलायलाच नाही आवडणार. जर आपल्यासमोर जर कोणीतरी इंग्लिश बोलताय ना तर आपल्याला इंग्लिश बोलताय हा एक नंबर आहे असं वाटते. तर कदाचित या BTSच्या वेळेस पण असंच होते किंवा या म्हणजे के ड्रामाच्या वेळेस की मुलींना ते जास्त फॅसिनेटिंग वाटते इकडं म्हणजे मराठीपेक्षा. आता खूप म्हणजे मी पण खूप कमी मूवीज बघते मराठीतल्या आणि माहिती नाही का बरं पण आता बघत जाईल. तुला आवडतं ते बघ सगळं. नाही म्हणजे सांगत आहे म्हणजे मी काहीच नाही बघत म्हटल्यावर असं होईल ना की ही काहीच नाही बघत. तर के ड्रामाज वगैरे यासाठी होते कारण की नेहमी काहीतरी नवीन शिकायची आतुरता असेल मुलींमध्ये, तर ते नवीन काहीतरी वाटते. अच्छा ते मुलं किती छान दिसतात. पहिलं के ड्रामाचं हे जास्त आहे की ते मुलं खूप चांगले म्हणजे केअर करतात त्यांच्या गर्लफ्रेंडची, म्हणून मुलींना जास्त आवडते ते गोष्ट. खरं आहे ही गोष्ट. मला उगाच वाटायचं की ते लिपस्टिक लावून फिरतात म्हणून फेमस झाले. नाही कोणी एखाद्या वेळेस तरी बघा म्हणजे ते इतकेच म्हणजे मुलांना असं वाटत असेल की काय त्यांना दाढी मिशी नाही राहत तरी पण मुलींना आवडते असं म्हणते. आता प्लीज असं मनावर नका लावून घ्या, पण सांगत आहे आता मी अशी म्हणते. ह्याच्यावर एक सांगू का मजेदार. प्रत्येक कंट्रीचं एक वेगळ्या कंट्रीच्या लोकांबद्दल अट्रॅक्शन असतं आणि अपॅरेंटली जापनीज मुलींना भारतातली मुलं खूप जास्त आवडतात. तेच म्हणताना जे आपल्याजवळ नाही राहत ते आपल्याला पाहिजे असते. ह्याच्यावर फक्त एक मुद्दा मला मांडायचा आहे. ऑफकोर्स त्याचा प्रश्न मला नव्हता, पण जर का के ड्रामा सगळीकडे पोहोचतोय तर आपण प्रश्न हा नाही विचारला पाहिजे की मराठी तिथे पोहोचलं नाही. आपण विचारलं पाहिजे की के ड्रामा का पोहोचतोय. सगळे लहान मुलं का के ड्रामा बघतायत, का के पॉपच्या आहारी नाही म्हणता येणार पण का आवडतात त्यांना गाणी. तुला काय वाटतं का आवडत असेल त्यांना? कारण ते कल्चर त्यांनी ज्याप्रमाणे मांडलंय ना ते खूप वेगवेगळ्या फॉर्मॅट्समधनं लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्याच्याबद्दलचं एक अट्रॅक्शन क्रिएट झालंय खूप लहान तरुण मुलांमध्ये. आणि जेव्हा ते लोक त्याच्यामध्ये घुसतात ना, जसे आपण लहानपणी पोकेमॉन आणि WWE ट्रम्प कार्ड्समध्ये घुसलेलो, बाहेर येणं खूप मुश्किल आहे. आणि आता त्यांना साधनं खूप झालेत आणि प्लॅटफॉर्म्स खूप आहेत, ते वेगवेगळ्या दिशेने ते त्यांच्यावर येत येते, त्यामुळे ते तेवढे पूर्ण झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साऊथ कोरियामध्ये कोरियन भाषा बोलतात कारण अख्खा देश कोरियन बोलतोय तिथे, किंवा जपानमध्ये अख्खा देश जापनीज बोलतोय. आपल्या देशाचं तसं नाही, अख्खा देश मराठी नाही बोलत आहे, अख्खा देश हिंदी बोलत नाही आहे. त्यामुळे आपण सुद्धा जे इंग्लिश बोलतो ते त्याच्यामुळे होतं कारण आपले पोचावेत भाषा सगळ्यांपर्यंत, की आपले मुद्दे पोचावेत. पण ॲनालाइज आपल्याकडून केलं गेलं पाहिजे की एक जर संस्कृती एवढी जगभर पसरते तर आपण त्यांच्याकडून शिकून आपल्या कॉन्टेंटमध्ये काय केलं पाहिजे किंवा त्या प्रकारे आपण पुढे जायचा एक मार्ग असू शकतो, असं माझं मत आहे. मला असं वाटतं की ग्लोरिफिकेशन चुकीच्या कंटेंटचं होतं आहे. म्हणजे
आपण आज जर बघितलं की साऊथ बॉम्बेमधलं टुरिस्ट जेव्हा माझ्या कोकणात फिरायला येतो साऊथ बॉम्बेमधलं, तेव्हा मी त्याला हॉर्स ग्राम सूप देतो, पण पिठला कोण खाऊ बघत नाही गावातले लोक. त्याच्यानंतर अगदी म्हणजे गावात आल्यानंतर तुम्हाला जर भाजलेले काजू दिले ना तर तुम्ही ते खाणार नाही, पण मग वुडन स्टोर रोस्टेड कॅश्यू म्हणून 2000ला तुम्ही घेऊन खाणार, ते भाजलेले काजू असतात. तर ॲक्च्युली काय आहे की आपली जी मूळ संस्कृती आहे ना त्याला आपण ग्लोरीफाय कोणीतरी करायला पाहिजे, म्हणजे कोणीतरी सेलिब्रिटीने येऊन ॲड करायला पाहिजे. पण मग आपण आपल्या जुन्या लोकांना आयडॉल्स नाही मानत आहोत. आपला आजोबा 100 वर्ष जगला तो आयडॉल नाही आहे, पण कोणीतरी मॅरेथॉनमध्ये धावतोय बॉडी करून आणि त्याच्या मागे खूप मोठे स्पॉन्सर्स आहेत आणि तो आपल्याला रोल मॉडेल वाटतोय. सो इट इज बिकॉज कारण आपल्याला आपली जीवनशैली आपल्या संस्कृतीचा आपण अभ्यास हा टी व्हीवरती किंवा सोशल मीडियावरती सुद्धा नाही आहे. आपल्याला तो पुस्तकांतून वाचायला हवा, माणसं वाचायला हवी, अनुभवातून शिकायला हवा. चांगला कंटेंट अजूनही सोशल मीडियावर आहे असं म्हणता येणार नाही. सोशल मीडियावरती असलेला बराचसा कंटेंट जो आहे तो व्हायरल होण्यासाठी बनवलेला, कॉन्ट्रोवर्सीसाठी बनवलेला किंवा लोकांना व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेला आहे. त्यामुळे चांगल्या कंटेंटला व्ह्यूज मिळतातच असं नाही. आजच्या काळातले किती तरुण पु ल देशपांडे वाचतात, मधु मंगेश कर्णिक वाचतायत किंवा माधव गाडगीळ वाचतायत, तर नाही, त्यांचे यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती रील्स बनवणारे चॅनल्स नाही आहेत. पण म्हणून आपण ठरवायला हवं की आपण कंटेंट कुठला आपल्या मुलांना फीड करतोय, त्यांनी काय वाचायला हवं. लहान वयांमध्ये संस्कारशील वयांमध्ये आपण ते जे त्यांना जे वाचायला देतो, जे बघायला देतोय ते कदाचित बिघडवणारं असू शकतं. आणि म्हणून मग अशी मानसिकता तयार होते की मग हेच चांगलं तेच चांगलं. म्हणजे मॅगी इज बिकम अ टुरिस्टिक अप्रोच. म्हणजे सह्याद्रीत जाऊन मॅगी खायला पाहिजे. अरे सह्याद्रीत नाचणी होते बाबा, आणि नाचणी जी आहे ही जी नाचणी आहे त्याच्यामध्ये असलेलं कॅल्शियम, म्हणजे नुकतंच एक आर्टिकल तेही ब्राझीलवाल्याने छापायला लागलं की जे नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण दुधापेक्षाही जास्त आहे. आणि म्हणून आम्ही अशी दणकट माणसं आहोत. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की कोणीतरी ग्लोरीफाय करून जे सांगतं ना त्याच्या मागे खूप मोठे स्पॉन्सर्स असतात, त्याच्यामागे खूप मोठी एक लॉबिंग असते आणि ते तुम्हाला दाखवत असतात की हे चांगलं आणि तुम्ही हेच घ्या, आणि त्याच्यासाठी करोडो रुपये ते सेलिब्रिटीजवरती खर्च करतात. पण मग आपण ठरायला, पुन्हा माइंडफुलनेस, आपण ठरवायला हवं. आपण अगदी डोळसपणे विचार करायला हवा की माझं खरं सुख काय आहे किंवा मला काय पाहिजे. जसं दादांनी म्हटलं ना की जपानमध्ये पूर्ण लोक असं बोलतात म्हणून मग ते कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत आहे किंवा असं. तर माझं यावर असं म्हणणं आहे की आपल्या भारतामध्ये आपण किती साऱ्या भाषा बोलतो, त्यात महाराष्ट्रामध्ये आपण किती साऱ्या बोली भाषा आहेत. तर आपली मराठी भाषा तिथपर्यंत पोहोचायसाठी आपल्याला काय करावं लागेल, मला करायचं नाही पण सांगत आहे की म्हणजे काय करायला पाहिजे की विदर्भात जर वराडी बोलतात तर आपण पुण्यातल्या लोकांनी किंवा मुंबईतल्या लोकांनी ती एक्सेप्ट केली पाहिजे असं मला वाटते. आणि ते लोक करतात. जसं की मी आता वराडी बोलते, तर मला जेव्हा मी सुरुवात केली होती वराडी कॉन्टेंट क्रिएशनची, तेव्हा मला असं होतं तर सगळे लोक म्हणजे की काय गावठी भाषा बोलताय, तिकडच्या लोकांना नाही आवडत, तुला बोल म्हणजे चांगलं इम्प्रेशन पडते. तर मी तेव्हा असा विचार केला होता की नेहमी आपण इम्प्रेशन चांगलं पडतं याच दृष्टिकोनातून जायचं का. आणि मग आता पण मला काही फरक नाही पडत जर मी इथे बसूनही वराडीत बोलली तर. आता मी वराडीतच बोलतो. तर जेव्हा मी सुरुवात केली होती वराडीत बोलायची तेव्हा सर्व पोरी म्हणे का काय म्हणजे मला तुला बोल असं तसं. आणि मग जेव्हा मी सुरुवात केली वराडीमध्ये पहिला व्हिडिओ बनवला तेव्हा मला सर्व लोक अप्रिशिएट करत होते की अरे वा हे तर आमच्यासारखीच बोलते, अरे वा ही तर आमच्यासारखीच बोलते. म्हणजे आता विदर्भातल्या काही लोकांना माहिती होतं, नाही सगळ्यांना असं वाटत असेल की विदर्भात वऱ्हाडीच बोलते, पण असं नाही आहे. नागपूरमध्ये नागपुरी बोलते, अमरावती यवतमाळ इथे वर्धा इथे वऱ्हाडी बोलला जाते. आणि गडचिरोली वगैरेमध्ये गोंडी म्हणजे तिथे म्हणजे आपले आदिवासी लोक जास्त आहे गडचिरोलीमध्ये, तर तिथे गोंडी आणि झाडीपट्टी जास्त बोलल्या जाते. तर फक्त विदर्भातच एवढ्या भाषा आणि एवढ्या बोली आहे, आपण त्याच एक्सेप्ट करत नाही, मराठीलाच आपण एक्सेप्ट करत नाही, मराठीच्या बोलीभाषेलाच आपण एक्सेप्ट करत नाही. तर मग आपण हा विचार करतो की आपली मराठी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. हे तर मला वाटतं की जेव्हा आपण हे एक्सेप्ट करू तेव्हा कदाचित म्हणजे जाईल असं मला वाटतं. मला तुम्हाला सगळ्यांना 3-4 प्रश्न विचारायचे. तुम्ही जे ग्लोबलचा इश्यू करताय, मिर्झापूर TV सिरियल बघितली तुम्ही? हो बघितलं. मिर्झापूर ही 180 देशामध्ये चालते.
पहिला मुद्दा. माझी ऑब्झर्वेशन जस्ट टू टेक युअर इश्यू फॉरवर्ड. एक तर मिर्झापूर ही TV सिरियल नेटफ्लिक्समुळे अनेक भाषांमध्ये आहे. मी एक उदाहरण देते, अशा अनेक आहेत. माझी फेवरेट मिर्झापूर आहे म्हणून मी तुम्हाला माझं उदाहरण देते. मिर्झापूर ही सगळ्या भाषांमध्ये जगामध्ये दिसते. मी बांगलादेशला अनेक वेळा कामासाठी जाते आणि लोक मला एकच प्रश्न विचारतात बांगलादेशमध्ये, डू यू नो चंकी पांडे? चंकी पांडेबद्दल मला भारतात कोण आहे, प्लीज डोंट रेकॉर्ड दिस यार, त्याला वाईट वाटेल. तर मी म्हटलं बांगलादेशमध्ये का मला विचारतायत? बांगलादेशमध्ये चंकी पांडे इज अ सुपरस्टार. ॲक्च्युली इज अ सुपरस्टार इन बांगलादेश. म्हणजे लोकांना असं वाटतं मी त्याला ओळखत नाही, म्हणजे माझी या भारतात काहीच किंमत नाही. जर चंकी पांडेला ओळखत नसेल या बाईची कोण बोलणार बांगलादेशमध्ये, अशी परिस्थिती. आता ते माझी ओळख नसली तरी मी लोकांचं ऑफकोर्स आय नो चंकी पांडे. तर म्हणजे आपण ग्लोबल नाही आहोत. आणि तिसरा एक मुद्दा विच हॅड नो टेक्नॉलॉजी. आत्ता तरी नेटफ्लिक्स, ॲमेझॉन वगैरे गोष्टी आहेत. तुम्ही भाषांमध्ये अडकताय आणि आय वॉन्ट दिस टू बी डिस्कस. म्हणजे तुमच्या प्रत्येकाकडून मी जे बोलते त्याचं उदाहरण मला की माझे नॉर्थ इंडियन फ्रेंड्स हे सगळे मल्याळी आणि तामिळ फोटोग्राफर. रजनीकांत मराठी माणूस जाऊन साऊथमध्ये आज किंग आहे. तर हा पण कॉम्प्लेक्सिटीज आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे हा आपण आज एकाच बाजूने का विचार करतो, दुसरी पण ही बाजू आहे की मराठी माणूस साऊथमध्ये जाऊन बेस्ट सुपरस्टार म्हणजे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत. ऍक्च्युली माझंही तसंच होतं की म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ बनवतो महाराष्ट्रातला, तर मला मराठी तर कोण बसलं की म्हणतो तू युपीचा आहेस का, बिहारचा आहेस का? तर मी म्हणतो नाही, मी मराठी इथलाच आहे. तर सांगावं लागतं एक. त्याच्यामुळे माझे सगळे नॉर्थमधले फ्रेंड्स कानडी पिक्चर बघतात वगैरे वगैरे आणि त्यांना काही कळत नसतं पण बघत असतात विथ समटाईम्स सबस्टाईल. दुसरं, तुम्ही परदेशात कुठेही जा तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, इंस्टाग्राम, सोशल मीडिया नव्हता, पण राज कपूर वॉज फेमस ग्लोबली. म्हणजे मेरा जूता आहे जपानी. कुठल्याही परदेशात, म्हणजे मी न्यूयॉर्कला गेले होते तेव्हा एक काळा असा एक माणूस आला आणि माझ्यासमोर गायला लागला राज कपूर. एंटायर युरोप, पूर्ण युरोप फॅमिली, तुम्ही त्या कपूर फॅमिलीचे व्हिडिओज बघा, दे आर हिलेरियस. ते कुठेही गेले की लोकांना कळतं की राज कपूरची फॅमिली, की ते राज कपूरची गाडी. कुठलं तंत्रज्ञान होतं, कुठली टेक्नॉलॉजी होती, हाऊ डिड दे गेट ग्लोबल? त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की आपला सिनेमा, शाहरुख खान, सलमान खान, सुपरस्टार्स, ग्लोबल लीडर्स, मग हा 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 संभ्रम कसा? तेव्हा तर दिस इज माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. नाही करेक्ट आहे. मला याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा काय वाटतो की असं नाही की आपले विषय किंवा आपले कंटेंट किंवा आपले सिनेमे, आपलं साहित्य पोचत नाही, असं बिलकुल नाही आहे. किंवा कदाचित जे पोचलंय त्याची चर्चा आपण तेवढी करत नाही. म्हणजे आता अण्णाभाऊ साठेंचं जरी साहित्य बघितलं तर 22-24 लँग्वेजेसमध्ये जगात त्याचं ट्रान्सलेशन होऊन ते वेगवेगळ्या भाषांमध्ये तिकडं आत्ता सगळीकडे अवेलेबल आहे. किंवा मागे जो कार्यक्रम झाला तर प्रॉब्लेम ऑफ रुपी सारखा विषय किंवा अर्थशास्त्राच्या विषयावरती बाबासाहेबांनी मांडलेल्या त्यांच्या भूमिका ह्या जगातल्या कानाकोपऱ्यात आज पण तेवढ्याच गोष्टींवरती त्याच्यावरती अभ्यास केला जातो, त्याच्या चर्चा केल्या जातात. आणि आता तुम्ही जे सांगितलं की राज कपूरांचं उदाहरण, की त्यावेळी जगात सगळीकडे ते फेमस होते आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना रेकग्नाइज केलं जायचं. कदाचित त्यावेळी टिकटॉक नव्हतं किंवा रील नव्हतं. आता राज कपूर असले असते तर येडे झाले असते एवढी लोक त्यांना. कारण आता एक आयुष्य स्पीड नावाचा मुलगा आला परवा आणि ती फक्त बुकतय आणि ती लोकांना आवडते बघायला. तर म्हणजे आता कॉम्पिटिशनचा गेम एवढा भयानक झाला ना. आता MC स्टॅन सारखा रॅपर आहे तो, ती फक्त आई बहिणीवर शिवाय देते आणि फेमस झालाय तो. सो मग रॅपिंग गेममध्ये सुद्धा आज DHS, DSS, देसी हिपहॉप करत करत पोरांनी आज गल्ली बोळातले शब्द मेन स्ट्रीम मध्ये आणले. की आज मोठ्या रेकॉर्ड लेबलचं नाव गली बॉय होतं. गल्लीच्या शब्दावरून त्याने मोठं म्युझिक रेकॉर्ड लेबल केलं. पण त्याच्यासोबत आता कॉम्पिटिशनचा स्केल खूप वाढलाय. त्यामुळे त्या लेवलला शाहरुख सारखा, राज कपूर असतील, अमिताभ बच्चन असतील, सलमान खान असतील किंवा अजून बरेच आपले सगळे पॉप्युलर लोक हे तेवढे आत्ताच्या लेवलला तसे लेजेंडरी आर्टिस्ट किंवा त्या गोष्टीकडनं खूप अशक्य आहे. कारण कॉम्पिटिशन तेवढं भयानक लेवलला आत्ता वाढले. आणि दुसरी गोष्ट, जर आपला आशय, आपला कंटेंट जर तो तेवढा परिणामकारक असेल, त्याचा तो ग्लोबल अप्रोच आणि आपल्यामध्ये जर ती पोहोचवण्याची धमक असेल तर ती जगाच्या कानाकोपऱ्यात 100% जाणारच. त्याला आपण म्हणजे त्याला आपल्यामध्ये थांबवण्याचा काहीच सीन नाही. कारण कुठल्या पण देशातले कुठल्या पण गोष्टी आपल्यापर्यंत येतात. आपण त्या चांगल्या असल्या तर आपण त्या बघतो, वाईट असल्या तर त्या विषय सोडून देतो. कारण आता व्हायरलच्या नावाखाली इंटरनेटवरती एक तर असं आहे की कंट्रोल कोणाचंच नाही. कुठली गोष्ट दनादन व्हायरल होती. त्यामुळे एक आहे व्हायरल होणं, दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आशयपूर्ण आणि समाज उपयोगी काही गोष्ट आहे का, समाजाला पुढं नेणारी काही गोष्ट आहे का, असा आशय
कितपत मॅक्सिमम लोकांपर्यंत किंवा मासी लोकांपर्यंत तो पोचतोय, आणि तसे कंटेंट तयार करणाऱ्या किंवा तशा आर्टिस्ट लोकांना आपण सुद्धा किती लोक प्रमोट करतोय, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ज्यावेळी राज कपूर किंवा इनफॅक्ट आता हे अक्षय कुमारने बरेच सोशल विषयावर पिक्चर बनवले, तर एक आता त्यांनी टॉयलेटसारखा पिक्चर त्याचं ते मध्ये आला होता ना पिक्चर आहे, तर आता ह्याच्यावरती सगळ्यांनी ट्विट केले, सगळ्यांनी त्याचे पोस्टर शेअर केले. असं मराठी क्रिएटर्स जर काही समाज उपयोगी काही करत असतील तर त्याला सुद्धा आजच्या म्हणजे नाही म्हणलं तरी एका बाजूला असतो तो म्हणजे सेलिब्रिटी जे सिनेमात काम करतात, आणि अलीकडे तर कोण सिनेमातला सेलिब्रिटी ओळखताच येत नाही कारण पिक्चरच आपली चालत नाही. पण दुसऱ्या बाजूला जे खरे आयकॉनिक हिरो आहेत दॅट इज पॉलिटिकल लीडर्स, पण ते सुद्धा अशा किती क्रिएटर्सला सपोर्ट करतात त्यांची त्यातल्या त्यात चांगली भूमिका मांडण्यासाठी, भले ती पॉलिटिकल अजेंड्यासोबत असो नसो, पण ती एक समाजाची उपयोगी आहे. तर ते पण आता घडताना दिसत नाही, जे पहिला आता घडत होतं अगोदर की एखादा चांगला रायटर असेल तर त्याला सपोर्ट केला जायचा, त्याला वरती घेतलं जायचं. असं क्रिएटर्सला आता थोडं पुश करणं आणि त्यांना वरती आणणं तेवढं गरजेचं आहे, म्हणजे अजून जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला ते पोचण्यात मदत होईल. आणि के पॉप गेला, पण मला वाटतं ती BTS वाली फुटली ना आता, ती असं होतं लय पैसे पुढे गेले की मग ते गणतंय, कारण काय नव्हतंच त्याच्यामध्ये, काय ती फुटली टीम सगळी. संजयला जोडून थोडं मी सांगेन, मला असं वाटतं कलेक्टिव्ह कन्व्हिक्शन खूप महत्त्वाचं असतं. मी ऋषभ शेट्टीचाच इंटरव्ह्यू बघत होतो, त्यात त्यांनी सांगितलंय की जेव्हा आम्हाला शूट करायचं होतं आमच्याकडे फार पैसे नव्हते, तर गावातल्या लोकांना आम्ही पैसे नाही देऊ शकलो, त्या सगळ्या गावातल्या लोकांनी त्याच्याकडे फुकट ॲक्टिंग केली, त्याच्यासोबत त्याला गाव जिथे जिथे शूट करायचं होतं ते फ्री अवेलेबल करून दिलं. मी एक रील शूट करत होतो एका पानपट्टीवर, आणि UPचा पानवाला होता, तो म्हणला का 1-2 पानं घ्या. मी त्याला म्हणलं ठीक आहे वगैरे, सगळं झालं. त्याच्यानंतर तिथे एक गाडीवर मराठी माणूस आला, अरे फुकट कशाला करून देतोय, 4,000 घे की यांच्याकडनं, 4-5 हजार तरी घे किमान. आणि हार्डली माझं 1 मिनिटाचं रील ते करायला शूट करायला 15 मिनिटं लागणार होती. आणि अशा वेळेला मग असा प्रश्न पडतो की आपल्यामध्ये कलेक्टिव्ह कन्व्हिक्शन नाही आहे का? म्हणजे आपल्याला रजनीकांत एक ब्लेड टाकतो आणि एका बुलेटच्या गोळीमधनं 2 जणांना मारताना दिसतो, पण जेव्हा आपल्याकडे ते केलं जातं तेव्हा आपण त्या कन्व्हिक्शननी त्याला घेतच नाही. म्हणजे माझेच मित्र अजून पण सैराटवरनं वाद घालतात की सैराट काही लोकांना आवडतो, काही लोकांना नाही आवडत आहे. मुद्दा असा आहे की आपण निगेटिव्ह पब्लिसिटी करून काय होणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या कन्व्हिक्शननी हे सगळेजण ग्लोबली पोहोचलेत त्या कन्व्हिक्शननी आपण दाखवायला घाबरतो का? म्हणजे मला कंटेंट बनवताना प्रश्न पडतो की मी कुठली भाषा वापरू, कारण माझे वडील पुण्याचे आहेत आणि माझी आई मुंबईची आहे, लोणावळ्याची कुठली भाषाच नाही आहे, मी कुठली भाषा वापरू? हा खूप चुकीचा समज आहे आपल्याकडे. म्हणजे मला खूप आवडलं मगाशी, मी माझ्या शेजारी नागपूरच्या जळगावच्या मुली राहतात, मी त्यांना वारंवार सांगतो तुम्ही तुमच्या भाषेत बोला, तुम्हाला नाही कोणी काही बोलायला जाणार आहे. पण प्रॉब्लेम तिकडेच आहे की ते पुण्या मुंबईत येतात, आमच्याकडे येऊन ते आमच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये ते स्वतःचं स्वत्वच घालवतात. हे म्हणजे असं झालं की आपल्या आईला बाहेर न्यायला लाज वाटते आणि दुसऱ्याचीच आई म्हणजे सासूलाच मिरवण्यासारखं येते. सो याची गरज नाही आहे. आणि मग मला तेच वाटतं की जे काय आपण करतोय ते आपल्या भाषेत आपल्या कन्व्हिक्शननी आपल्याला पटेल तसं आपल्या लहेजामध्ये जर का आपण केलं तर मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. तर आपण ग्लोबली काय अजून मंगळवार जर का उद्या माणूस राहायला गेला तर तिकडं पण पोचू. यालाच जोडून एक महत्त्वाचा विषय, मी खूप जण कंटेंट क्रिएटर म्हणजे आमच्या पण ऑफिसवर येत असतात आणि आमच्या ऑफिसवर येऊन मला चॅनल सुरू करायचं, मी त्यांना विचारलं की कुठलं चॅनल सुरू करायचं, तर मी हिंदीचा विचार करतो परत की जास्त लोक बघतील किंवा इंग्लिशमध्ये जास्त लोक बघतील. मी त्यांना आवर्जून सांगतो मराठी चॅनल सुरू करा, कारण की मी पण असाच विचार करत होतो. एक मुलगा होता ज्यांनी चॅनल सुरू केलं आणि मला असं वाटत होतं की काय ठीक आहे इतर चॅनलसारखं तर चॅनल आहे. नंतर त्या मुलांनी एक हिंदीत जे व्हिडिओ सुरू केलेले त्याच्यानंतर एक आगरीत व्हिडिओ टाकला. आज त्याचं नाव विनायक माळी आणि पहिला मला वाटतं तो यूट्यूबर असेल ज्यांनी 2 मिलियन मला वाटतं 20 लाखाच्या वर सबस्क्रायबर मिळवलेत. आणि जर का ताकद असेल एखाद्या भाषेमध्ये एखाद्या बोलीभाषेमध्ये तर आपण काय करू शकतो हे यातनं दिसतं. मी सगळ्यांनाच हा प्रश्न आहे, सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं असं अपेक्षित आहे. काय वाटतं ज्या मुलांनी आपल्याला अपेक्षित आहे की बऱ्याच मुलांना भीती वाटते की आमच्या बोलीभाषेत नको काढायला कदाचित चालणार नाही कारण की क्राऊड कमी आहे त्या भाषेचा, तर त्या पण मुलांनी आपल्या भाषेतलं आपल्या मराठी बाणातलं काहीतरी सुरू करावं असं वाटत असेल तर त्या मुलांना काय सल्ला द्यावा आपण सगळेच क्रिएटर म्हणून? मी तर एक छोटंसं एक्झाम्पल देईन की आम्ही शेतीमध्ये खूप सारे जुगाड्स बनवतो जे शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. मग आम्ही एक सिम्पल शेवगाची शेंग तोडायचं जुगाड बनवलेलं होतं जे की 10 फूटवरनं कात्री त्याला पुढे लावले होते, ते वडलं की पडतं. सिम्पल आम्ही ते बनवलं. आणि मला असं कायम वाटतं की कॉन्टेंट जेव्हा तुम्ही क्रिएट करतात त्यामध्ये
काहीतरी इन्फॉर्मेशन आणि प्लस त्याला काहीतरी त्याचा फायदा होत असेल तर, आणि त्या कॉन्टेंटमध्ये दम असेल तर तो लय चालतो, म्हणजे त्याला फायदा होत असेल तर तो व्हिडिओ मी टाकला. 1 मिनिटचा छोटासा व्हिडिओ होता. खूप साऱ्या कंट्रीजमध्ये जिथं ज्यांना मराठी कळत नाही, हिंदी कळत नाही, तो व्हिडिओ युट्यूबला ट्रेंडिंगमध्ये होता 2 ते 3 दिवस. सिम्पल होतं, फक्त ते कामाचं होतं. तर नेहमी मला वाटतं की ॲग्रिकल्चरमध्ये तर खूप स्कोप आहे. इथे क्रिएटरच नाहीत मराठीमध्ये आपले. तर मी तर नेहमी आमच्या गावामध्ये कोण भेटतात त्यांना सांगतो की तुम्ही चांगली शेती करताय, तुम्ही व्हिडिओज करा, टाका, बाकीच्या शेतकऱ्यांना पण फायदा होईल. तर क्रिएटर महाराष्ट्रामध्ये तर वाढणं तर खूप गरजेचं आहे ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये, कारण की महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो खूप इनोव्हेटिव्ह आहे आणि खूप नवीन गोष्टी करतोय. तर जे यंग आहेत तर ते ठीक आहेत, जे थोडे वयस्कर आहेत त्यांनीही करू शकतात, क्योंकि टेक्नॉलॉजी आता किती सोपी झालेली आहे. तर मला तर 100% वाटतं की खूप स्कोप आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये, करावं. कंटेंटला भाषेचं बंधन नसावं. आणि खरं तर विनायक माळीचं जे कंटेंट आपण बघितलं तर तो एक कॉमेडी कंटेंट आहे, आणि कॉमेडीला खूप क्राऊड असतो, लोकांना हसायला बघायला खूप आवडतं. आणि पण आपण जर असा कंटेंट करतोय ज्यातून खूप माहिती द्यायची आहे आणि ती माहिती जगापर्यंत पोचायची आहे, तर तुम्हाला एक स्टँडर्ड भाषा मात्र निवडायला लागते. जसं की हा हिंदीमध्ये चॅनल करतो, तो चॅनल तो त्याच्या ग्रामीण भाषेत केला तर तो फक्त लिमिटेड क्राऊड होऊन जातो, कारण ती कॉमेडी नाही आहे. तर आणि कॉमेडी चॅनल्स वेगवेगळ्या भाषेतून करून अनेक जणांनी तशी प्रसिद्धीही मिळवलेली आहे. दुसराही एक भाग आहे की मग तुमच्या रिजनल लँग्वेजेसमध्ये तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट नाही करू शकत का, तर तरीही करू शकतो. त्यातून अवेअरनेस निर्माण होईल. फार तर काय की तुमच्या गावामधल्या लोकांना तुमच्याच गोष्टी कळतील की काय प्रथा आहेत, काय संस्कृती आहेत. पण ह्या पलीकडे जाऊन व्ह्यूवरशिप किती मिळेल हा प्रश्न आहे. मला यालाच जोडून एक विचारायचं आहे, जे घाबरतात आपल्याच भाषेत चॅनल काढायला, आपल्या संस्कृतीला दाखवायला, त्यांना काय सांगाल तुम्ही सगळेच? म्हणजे मूळ मुद्दा परत तिकडेच येतो की आपल्या भाषेत करायला, आपल्या कन्व्हिक्शन, आपल्यातलं जे पोटेन्शियल आहे ते दाखवायला जी मुलं घाबरत आहेत आणि नाही करत आहे आपलंच कंटेंट, तर त्यांनी यावं या क्षेत्रामध्ये आणि आपल्या बोलीभाषेत यावं, आपलं कल्चर घेऊन यावं, त्यांना काय सांगशील? त्याच्या मागे एक रिझन आहे की का बरं मुलं नाही आहेत. जसं की मी पण नव्हती आहेत, कारण मला असं वाटत होतं की लोक नावं ठेवेन का, जसं मी आधीच बोलली की नाही बोलतायत, हे बरोबर मराठी नाही आहे. पण जर विदर्भातले लोक जर वराडी बोलतात तर ते चुकीचं आहे का, की त्यांना मराठीच नाही येत, पण ती बोलीभाषा आहे ती. तर मला असं वाटते की सगळ्यांचा ॲक्सेप्टन्स मोड ऑन पाहिजे, जे लोक रील्स बघतात, की ज्यांना असं वाटतं की मराठीमध्ये कॉन्टेंट असला पाहिजे, आणि जे लोकांना आवडते मराठीतले कॉन्टेंट बघायला, त्यांचा ॲक्सेप्टन्स मोड असा ऑन पाहिजे की त्यांना मराठीतली प्रत्येक बोलीभाषेतलं आवडलं पाहिजे, की ते अहिराणी असो, मालवणी असो, खानदेशी असो किंवा वराडी, झाडीपट्टी, कोणती. जर त्यांनी ॲक्सेप्टन्स मोड ऑन केला आणि जर त्यांनी ॲक्सेप्ट केल्या सर्व भाषा, बोलीभाषा, तर सगळे लोक, सगळे मुलं मुली समोर येईल आणि त्यांना बिलकुल ते घाबरणार नाही. जसं की आता जर मी वराडीमध्ये कॉन्टेंट करते, तर मग जर मला 1,00,000 लोक जर आत्ता मला सपोर्ट करताय, तर मला बघून कोणतरी वराडीतला एक मुलगा येईल, मुलगींसमोर आता आहे, म्हणजे भरपूरशा मुलं मुली आहेत जे 11वी 12वीत आहे, ते सुद्धा वराडीतले कॉन्टेंट बनवतात आणि मला म्हणतात की ताई तू बनवते ना, म्हणून आम्हाला असं वाटते का आम्ही बनवलं पाहिजे, म्हणजे आपली वराडी भाषा सर्वायला चालली पाहिजे बा असं. आणि मग आता जर मी बनवत आणि माझ्यासोबत जसे 4 लोक बनवतात, तर आज 4 लोक बनवत आहे, उद्या 10 लोक बनवेल. आणि मग असं करता करता प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातली प्रत्येक कल्चर आपल्याला वेगवेगळ्या इथले माहीत होईल आणि म्हणजे घाबरणार नाही लोक. जसं तुमचा प्रश्न होता की का बरं समोर नाही आहेत, तर घाबरतात कारण की आपला ॲक्सेप्टन्स मोड नाही आहे ऑन, म्हणून घाबरतात. जर आपण ऑन केला तर कोणी घाबरणार कारण नाही, कारण की त्यांना असं माहीत राहील की सगळ्यांना आवडतं आहे. जर मला माहीत आहे की मी वराडी बनवते आणि माझं कॉन्टेंट कोणीच नाही बघताय, तर मला ही असं राहील की यार मी बनवूच का, रोजच व्हिडिओ टाकू आणि माझं कोणीच नाही बघणार, मग मी कशासाठी बनवू. ठीक आहे, मला आवडते म्हणून मी बनवेल, मला नाही पाहिजे लाखो व्ह्यूअर्स वगैरे. मला म्हणजे काही लोकांनी जरी 10-20 लोकांनी जरी बघितलं माझं कॉन्टेंट तरी मला आवडेल, कारण की ती माझी हॉबी आहे, मला आवडते ते करायला. पण बाकीच्या लोकांचं सारखं नसते. सगळ्यांना वाटते की नाही, आता जर माझे 1,00,000 फॉलोअर्स आहेत तर कमीत कमी 50,000 तरी लोकांनी बघितलं पाहिजे माझं कॉन्टेंट. तर मला असं वाटते की आपण तो थांबलं पाहिजे त्या व्हिडिओला, की बघितलं पाहिजे की ही काय बोलताय. ती वराडीत जर म्हणजे हा एक असा शब्द आहे, मी बसमध्ये बसल्यावर बघितला की
सरळ उभी राहा असं आपण प्रमाण भाषेत बोलतो की सरळ उभी राहा. आणि नागपुरी आणि वराडीमध्ये असं म्हणते की शिदी रायनं. शिदी रायनं म्हणजे MP लागून आहे म्हणजे नागपूरला, तर ते म्हणजे हिंदीचा प्रभाव आहे. तर ते सीधा खडा रहेचा शिदी उभी राय, शिदी उभी रायनं असं आहे. तर मी काय सांगत होते विसरले. हां मग आपल्याला या गोष्टीवरून जर आता मी म्हटलं की शिदी उभी राय, तर मग जर मी म्हटलं शिदी उभी राय आणि तुम्हाला असं नाही समजत आहे की ही काय बोलली, शिदी काय असते, तर तुम्ही त्यावर रिसर्च कराल की शिदी का बरं बोलली, हे काय असेल. मग तुम्हाला नंतर माहिती होईल की अच्छा नागपूरजवळ MP आहे आणि म्हणून हिंदीचा प्रभाव नागपूरवर जास्त आहे, म्हणून सीधा खडा राहायचं या लोकांनी सीधी असं शिदी उभी राहा असं केलं. मग आपल्याला नवीन काहीतरी माहिती होईल गोष्ट आणि मग अशाच आपल्याला मराठीतील बोलीभाषाही समजेल आणि नंतर नवीन क्रिएटर्स पण येईल. म्हणून ॲक्सेप्टन्स मोड ऑन पाहिजे. तर जे नवीन येऊ इच्छित आहेत हे करायला, आणि जर का भाषा हा एक मुद्दा असेल ज्याच्यामुळे ते थांबले असतील, तर मुळात भाषा खरंच एक मुद्दा आहे. कंटेंट बनवायला बरेच मुद्दे आहेत, फक्त भाषा नाही आहे. त्याच्यात शूटिंग तुम्ही कसं करता, जरी तुमच्या फोनवर करत असाल किंवा मस्त महागड्या कॅमेराजवर करत असाल, त्याचे खूप मुद्दे आहेत. तुम्ही स्क्रिप्ट्स कशा लिहिता किंवा तुम्ही मुद्दे कोणते मांडताय, तुमचं थंबनेल कसं आहे, तुमचं टायटल कसं आहे, तुम्ही हॅशटॅग्स कोणते टाकताय, खूप बऱ्याच टेक्निकल गोष्टीसुद्धा त्याच्यात असतात. नवीन बघणाऱ्यांना बरेचदा असं वाटतं की हो मी चांगले व्हिडिओ बनवले, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, व्ह्यूज मिळत नाहीत. आय ऑल्सो वॉज देअर, बिन देअर. 250 व्हिडिओ बनवलेत मी माझ्या इंग्लिश चॅनलवर वाईफवर चालू करायच्या आधी. तर पेशन्स आणि त्याच्यातनं शिकून करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं म्हणाला दादा की कॉम्पिटिशन ह्याच्यात खूप जास्त आहे, पण ग्रॅटिफिकेशन पटकन आपल्याला दिसतं समोरचा, अरे ह्याचे मिलियन आहेत त्याचे मिलियन आहेत, पण त्याच्यामुळे खूप जास्त मेहनत आहे. जसं मी इंजिनिअरिंगला 4-4 वर्ष घालवतो, तसे या सगळ्यांनी 5-5, 6-6 वर्ष प्रत्येकाच्या चॅनलवर घालवले, त्यामुळे ते आत्ता एका स्टेजवर येऊन पोहोचलेत. आम्ही तर नवीनच होतो त्याच्यात, पण नॉट ॲज अ क्रिएटर बट ॲज अ मराठी चॅनल. पण ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर नवीन असाल, येऊ पाहत असाल ह्याच्यात, तर पेशन्स असू देत आणि शिकत राहायचे प्रत्येकाने. आणि मग तुमचं भाषेचं प्रेम असेल तर ते त्याच्यातनं तुम्ही दाखवू शकता, तुमच्या कॉन्टेंटमधनं दाखवू शकता. पण फक्त भाषेच्या मुद्द्यावर किंवा फक्त मला बनवायचंच आणि कोणीच बघत नाही असं नाही. हे फार सिरियस करिअर झालेलं आहे आता. जरी सगळ्यांना अवेलेबल असलं, जे म्हणजे त्याचं बॅरियर टू एंट्री खूप कमी आहे, पण जिद्द, मेहनत, काय लोकांना आवडतं आहे त्याचा पल्स घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कंटेंट बनवायचा. आणि तुम्ही एकदा त्याच्यात घुसलात तर तुम्हाला सगळ्याच वेगवेगळ्या फील्डचं नॉलेज येणार आहे. जसं बिझनेसकडचं तुम्हाला कळणार आहे, मार्केटिंग साईड करणार आहे, सेल्स साईड करणार आहे, लाईव्ह इव्हेंट्समध्ये कसं करायचं, बरीच दारं खुली होणार आहेत. पण तेच पेशन्स पाहिजेत आणि अभ्यासू वृत्तीने त्याच्यात गेलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा आय थिंक एव्हरीवन हिअर सगळ्यांचं मराठीबद्दल प्रेम आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. आणि एव्हरीबडी इज लर्निंग एव्हरी डे, कारण गोष्टी पण बदलत आहेत, प्लॅटफॉर्म्स पण बदलत आहेत. तर ते शिकायची आस असली पाहिजे. आणि मग मराठीचं प्रेम त्याच्यातनं दाखवलं तर ते शेवटी जगात पोहोचायचं असेल तरी ते एका माणसाच्या हृदयात पोहोचणं जास्त महत्त्वाचं असं मला खूप वाटतं. मग बरीच हृदय त्याच्यात, अरे वा टाळ्या. तर ते खूप महत्त्वाचं आहे. एवढंच. थँक्यू. आजी तुम्ही सांगा. आजी नवीन पोरांनी, नवीन मुलांनी या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला काय सांगाल तुम्ही की मराठीत त्यांनी चॅनल काढावं म्हणून, किंवा आपल्या बोलीभाषेत आपल्या संस्कृतीतलं चॅनल काढावं म्हणून? आता जे पोरांना बोलता येतं का मराठी, बोलत येतं इंग्लिश, काय बोलत येते आपल्याला नाही आवडत नाही का. आणि ते कधी मराठीतून चॅनल काढायचे, मराठी आमच्यासारख्यानीच बोलावा. त्यांना 32 नाही कळत, पण त्यांना 32 कळतं असं ते. आजीनी डायरेक्ट रोस्ट करून टाकलाय. इथं परिस्थिती काय, मस्त मराठी अख्ख्या महाराष्ट्राला ओव्हरऑल क्लिअर करून टाकले. नाही निघालेले आहेत, आपल्याला थोडे बोलता येतात अशा नाही का. आपली मराठीच भाषा वापरते मी, मराठीच भाषा आवडती मला बोलायला. मुलांना काय सांगाल ज्यांनी तुम्हाला वाटतं मराठी चॅनल काढावं? मुलांनी बी बोलायला शिकायचं, मराठी बोला म्हणून. पण बोलले पाहिजेत ना मुलं बी. मराठीपेक्षा इंग्लिश ते हिंदी पटकन बोलता येतं नाही का. मला असं वाटतं पटकन हाणतील कधी आता भास्कर की आता नाही. पण
सगळ्यात महत्वाचा मुद्दा कसा आहे की आपण जनरली म्हणतो की अरे खरं नवीन येणाऱ्या लोकांना आपण काय सांगू, काय सल्ला देऊ का, तर एक 4-5 लाख सबस्क्रायबर 10 लाख सबस्क्रायबर घेऊन आपण बसलोय म्हणून डायरेक्ट काहीतरी सल्ला द्यायचा असा विषय नाही. ही इंटरनेटचा गेम सगळा आता चेंज व्हायला लागलाय. जसं मागं DED BEdचं होतं की डिप्लोमा इन एज्युकेशन केला, बॅचलर इन एज्युकेशन केलं आणि एक नुसती भरती आली अख्खी. सगळ्या पोरांनी DED केलं, BEd केलं आणि नंतर परत स्वतः पैसे देऊन नोकरीला लागावं लागलं. सेम गोष्ट आली, डिप्लोमा आला, इंजिनिअरिंग आली, परत तेच घडलं. लय मोठा लॉट आला आणि सगळ्यांना वाटत होतं की आपण इंजिनिअरिंग करावी, आपण डिप्लोमा करावा आणि ते काय 11वी 12वी नंतर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग झाली की मग मोठमोठ्या कंपनीत लय भारी भारी पॅकेज मिळते. त्या बेसिसवरती लय पोरांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. तू पहिल्यापासून इंग्लिश शाळेला होता, इंग्लिश मॅडमला, आणि त्याला कुठं आता बोलता येत नाही एवढं मराठी. ते सारा इंग्लिशच बोलतो. तर तो जसा एक लोंडाशा लोंडा आला ना, DED वाला, BEd वाला, त्यानंतर परत आता स्पर्धा परीक्षांचा पण शॉर्ट आहे. पोरं 5-5, 6-6, 10-10 वर्ष एकच गोष्ट करतात. तसंच इंटरनेटचं आहे. एक तर स्वतःचं काहीतरी म्हणणं पाहिजे याच्यामध्ये. जर काही सुरू करायचं असेल की मला अमुक गोष्ट म्हणायची म्हणून ते करण्यासाठी मला एक स्टेज हवंय, म्हणून मी माझं स्टेज म्हणून इंटरनेटचा, युट्यूबचा, इंस्टाग्रामचा, फेसबुकचा ह्या गोष्टींचा मी वापर करतोय. एक तर म्हणणं हवंय. दुसरी गोष्ट, सुरतचं मराठी किडा चालतंय किंवा आता कोकणी रान माणूस चालतंय. हे तर काय किती सोपं आहे. इंडियन फार्मर नुसतं आपल्या शेतात जाऊन कंटेंट बनवायचंय की, किंवा आता वायफळ तर काय भारी राव, नुसतं बसून गप्पा मारायच्यात की, किंवा येता तर वराठी बोलती. आजीचं तर किती सोपं आहे, काय नाही आपण आपल्या आजीला बसून सुरू करू. ही असं एवढं सोपं नाही ही गोष्ट. ही गोष्ट एवढी सोपी नाही. ह्याच्यामध्ये खरंच खूप एफर्ट आहेत. तुम्हाला तुमचा ते अल्गोरिदम आहे, तुमचं वीकली शेड्यूल पाळावं लागतं, टाइम टू टाइम त्याला अपलोड करावं लागतं. एखादं TV चॅनल जसं रन होतं ना, तसं YouTube चॅनल रन व्हायला लागलेत. म्हणून आज ही लोक सगळी दिसत आहेत सगळीकडे की त्याच्यासाठी ते सातत्य तेवढं इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, आयला मग लागा हे पैसे किती कमवत असतील, ह्यांना इकडे बोलवत आहेत, ह्यांना तिकडे बोलवत आहेत. तर हे असं एवढं सिम्पल नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे मला तर माझं मत तर क्लिअर आहे, उगाच येऊ नका. ह्यातलं काहीच कळत नसेल तर न आलेलं बरं. ह्याच्यापेक्षा इथं बसलेल्यापैकी कुणापाशी काम मिळत असेल तर तिथं जावा, तिथं 4 गोष्टी शिका आणि नंतर त्याच्यामध्ये या. कारण काय होत असतंय, आपण येतो आणि 4-5 वर्ष आपली रक्कम वाया जातात आणि एक तर आता 5Gचं स्पीड येणार आहे, त्यामुळे 80 वर्ष निघून जातात, कळायचं सुद्धा नाही ह्याच्यामध्ये. जर धंदा करायचा असेल ह्याच्यामध्ये येऊन तर खिशात मजबूत पैसे ठेवा. कारण आता फेसबुकवाले जाहिरात लावल्याशिवाय सुद्धा व्हिडिओ पुढे सरकवत नाहीत. आणि जर खरोखर काय म्हणणं असेल तर इंटरनेट इज अ डेमोक्रेटिक मीडियम. फुकटात चॅनल ओपन करा, तुमचं म्हणणं मांडा. ह्या 2 गोष्टी क्लिअर असतील तर या, नाहीतर लांबनं सगळा पिक्चर बघा, आनंद घ्या, एन्जॉय करा. या सत्राच्या शेवटाकडे येऊयात. ही ऑर्गनायझरला हिंट आहे. आणि जाता जाता एवढंच की क्योंकि सास भी कभी बहू थी बंद करावं लागलं जेव्हा आभाळ माया आलं. तर मला असं वाटतं की जर का मराठी गोष्टी मराठी माणसाला बघायच्या तर आपण मराठी चॅनल का नाही उघडायचे. पण परत संजय म्हणलं तसं की रेम्या डोक्याची काही लोक असतात आणि काही अभ्यासू लोक असतात. आपण कुठल्या लोकांमधनं यायचंय हे आपण आपलं ठरवायचंय. आजचं सत्र इकडेच संपवूयात आणि असेल किंवा काही प्रश्न असतील तर कारण की काय रिकामेच होतो, आम्ही वेळ काढून आलोय. तर काही असेल तर आम्हाला नंतर पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता आपण इथनं शिदे राहूया आणि स्थानापन्न होऊया. धन्यवाद. आणि महत्वाचं हे सगळं घडवून आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर ही जी काय संकल्पना राबवली, सुप्रियाताई खरोखर तुमचं धन्यवाद की आम्ही सगळ्यांनाच क्रिएटर्सला आज एकत्र बोलवलं आणि वेगवेगळ्या विषयांवरती आम्हाला तुम्ही चर्चा करण्याची संधी दिली. परत एकदा थँक्यू सगळ्यांतर्फे. आपण एक ग्रुप फोटो घेऊयात. तर सर्वांनी मी ताईंनाही आग्रह करेन की ताई धन्यवाद सूरज. खूपच छान अशा पद्धतीचं हे आपलं आत्ता पहिलं आणि खूपच सुंदर असं सेशन झालेलं आहे.
मस्का नसून हा इव्हन आम्ही जे ऑडियन्स कोण ऐकतो त्यातून ते दिसून यायलंय. तर खरंच खूप छान पद्धतीने आपलं पहिलं जे सेशन आहे डिजिटल कंटेंट आशय निर्मितीमध्ये भाषा बोली आणि प्रादेशिक संस्कृतीचे स्थान हे आपला पहिला विषय इथे संपन्न झालेला आहे. मी सर्व सहभागी वक्त्यांचं मी धन्यवाद मानतो इथे आणि सूरजचंही धन्यवाद मानतो.